प्रिन्स कट ब्लाऊजची मापे. आपण एखादा प्रिन्स कट ब्लाऊज शिवला तर त्याची थोडीफार तब्येत जास्त आहे. त्यांच्यासोबत असं होत आहे की जेव्हा ते हात वरती केला जातो त्यावेळेस तो ब्लाऊज पुढून वरती केला जातो, त्यामुळे तो वरती जाऊ नये त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे. तर आता मी नेहमीप्रमाणे माप टाकून घेत आहे. शोल्डर घेत आहे 5.5 इंच, पुढचा गळा घेत आहे 5.5 इंच, पूर्ण उंची आहे 15 इंच. विदाउट ड्रेसपट्टीचा हा प्रिन्स आहे. गळा रुंदी आहे 2.5. शोल्डर मुंडा सेमच ठेवायचा. दोन्हीकडून मोजून घ्यायचा. दोन्हीकडून 5.5च आला पाहिजे अशा मापाने मोजून घ्यायचा. छाती माप टाकायचे. छाती माप आहे ह्याचे 8.5 इंच प्लस अर्धा इंच वाढवून घ्यायचे, प्लस 1.5 इंच करायचं. हे आहे मुंडा. मुंडा 1.5 इंच, त्याच्यातून अर्धा वजा करायचा. पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा असे 2 आकार द्यायचे. हा पुढचा मुंडा आहे. हा पाठीमागचा मुंडा. जे फिटिंगचं मार्जिन आहे त्याच्याशी रिलेटेड घ्यायचा. त्याच्या मागं ना पुढे गेला पाहिजे, बरोबर तिथं चालला पाहिजे, तर तो ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो. कटोरी काढायची असेल तर हा 2.5चा पॉईंट आहे, पण हा कटोरी नाही, हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. प्रिन्समध्ये सुद्धा आपण परफेक्ट मेजरमेंट घ्यावं लागतं. कटोरीचा मध्ये आपल्याला करायचा आहे. ही शोल्डर आहे, या शोल्डरचा हाफ करायचा. इथे आपण जी 2.5 इंचाचा घेतलेला आहे इथून बरोबर टिक मार्जिन करायचं, खाली जायचं, टिक मार्क करून घ्यायची. टिक मार्क कमी बरोबर 4.5 इंचाची आलेली आहे. इथून खाली 1 इंच, 1 किंवा 1.5 इंचाचा असा खालच्या बाजूला टोक द्यायचा आहे. ही आणि ही बाजू अशी क्रॉसपट्टीमध्ये जोडून घ्यायची आहे. कंबर घ्यायची आहे 8.5 प्लस 1.5 इंच. हे आधी जोडून घ्यायचं व्यवस्थित. हा भाग आणि हा भाग असा क्रॉसमध्ये जोडायचा आहे. हा क्रॉसमध्ये का जोडायचा आहे तर आपण जेव्हा हिला एक टक्स मारणार आहे त्यावेळेस हा भाग असा जुळून येणार आहे. तर आपण हा टक्स घ्यायचा आहे. इकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच असा हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. हा टक्स जवळपास 4 इंचावरती घ्यायचा आहे. हा 4 इंचावरती हा टक्स आला पाहिजे आपला. मुंड्यातून असा हा आकार द्यायचा आहे. हा प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे. हा टक्स खाली का वाढवला, ज्याची ब्लाऊजची उंची आणि एखाद्याची थोडीफार तब्येत जास्त असेल तर तो ब्लाऊज वर जाऊ नये म्हणून हा 1 इंच खाली टक्स द्यायचा आहे. आणि 1 ते 1.25 इंच खाली असं वाढवून घ्यायचं कापड, म्हणजे हे कापड कटिंग करताना वाढवून घेतल्यामुळे ब्लाऊज वरती जाणार नाही. याच्यासाठी ही ट्रिक वापरावी. फोटक्समध्ये सुद्धा असं करता येऊ शकतं. याला खालून बेसपट्टी जरी जोडायची असेल तरी आपण जोडू शकतो, पण प्रिन्स कट हा ब्लाऊज वरती जाऊ नये म्हणून ही ट्रिक वापरायची आहे. जर का थोडीफार ज्याची तब्येत आहे त्याच्यासाठी हा परफेक्ट बसणारा ब्लाऊज. ही मार्किंग साईड आहे. हा पाठीमागचा मुंडा आहे, हा पुढचा मुंडा आहे, हा पुढचा गळा आहे. ही प्रिन्सचा कर्व आहे, हा टक्स आहे. पेपर फिटिंग करून दाखवते. हा फक्त फ्रंट भागासाठी आहे कटिंग. पाठीमागच्या भागाची कटिंग पूर्वीप्रमाणेच राहील जसं की आपण कटिंग करणार आहे. तर याची जेवढी उंची आहे आपण पहिली घेतलेली ही जी लाईन आहे ही पाठीमागचा भाग राहणार आहे. हा फक्त फ्रंट भाग कट करायचा आहे आपल्याला. ही मार्जिन ही पुढच्या ब्लाऊजच्या मापाची आहे. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये फक्त 1 इंच घ्यायची आहे. याची मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे ऑलरेडी अर्धा इंच वाढवून. त्याच्यामुळे हा झाला आपला प्रिन्स कटचा फ्रंट भाग. हा टक्स मारल्यानंतर ना हा विदाउट कट प्रिन्स ब्लाऊज आहे. हा टक्स दिला की हा ब्लाऊज बरोबर असा प्लेन येईल. असा टक्स दिला की प्लेन येत आहे. ह्याला खालून दोघडपट्टी आतल्या बाजूला टाकली की परफेक्ट ब्लाऊज होत आहे. ज्याची तब्येत थोडीफार आहे त्याच्यासाठी हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे.
हा टक्स बघा, हे ओळखण्यासाठी मी आता कसा टक्स दिला आहे. हा आहे आपला प्रिन्स कट ब्लाऊज, जो की थोडीफार तब्येत ज्यांची जास्त आहे त्यांच्यासाठी हा प्रिन्स कट ब्लाऊज वापरायचा. परफेक्ट प्रिन्स कट ब्लाऊज मेजरमेंट.